छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदार केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानादरम्यान हा राडा झालेला आहे। सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजप उमेदवाराला धक्काबुक्की झालेली आहे असा आरोप तिथल्या भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदार केंद्रावर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडते आणि याच मतदानादरम्यान हा राडा झालेला आहे। सिल्लोड तालुक्यातील नानेगाव या मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल करवळे आपल्या सोबत आहेत। विशाल, नानेगाव मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप होतोय, काय अधिकची माहिती आहे? भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी तिथे होती असल्या पद्धतीचा आरोप करत आहे। खास करून भाजपचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर येताना गळ्यात पक्षाचे गमजे घालून आले होते आणि त्यावरच आक्षेप घेण्यात आला होता आणि त्या आक्षेपावरच भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की झाली अशा पद्धतीचं सांगण्यात येतं। या सगळ्या प्रकारानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि आता परिस्थिती शांततेत आली आहे। मात्र जवळपास 20 ते 30 मिनिटं त्या ठिकाणी राडा सुरू असल्याचं चित्र आपल्याला प्राथमिक पाहायला मिळालंय। जी नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजप उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा हा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे। तरी काही दृश्य समोर आलेली आहेत। या मतदान केंद्रावर हा गोंधळ झालेला होता। भाजप उमेदवार या ठिकाणी आलेला होता आणि याच वेळेस या उमेदवाराला धक्काबुक्की केली असा आरोप या ठिकाणी करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार थांबवण्याचाही प्रयत्न केलेला आहे। सध्या संभाजीनगरमध्ये देखील मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि याच मतदान प्रक्रियेदरम्यान हा गोंधळ झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी आज मतदान पार पडतंय आणि 9 जागांसाठी मतदान पार पडते आणि त्याच दरम्यान हा गोंधळ झालेला आहे। भाजप उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलाय। सिल्लोड तालुक्यातलं हे नानेगाव मतदान केंद्र आहे।